नमस्कार, अक्षरा रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर मी आज फाटलेल्या दुधापासून कलाकंद कसं करायचं ते सांगत आहे। तर हे दूध होतं माझ्याकडे 1 लिटर। 2-3 दिवस त्याला मी सलग तापवत होते, पण नेमकं फाटलं की म्हणजे नासले काय ते मला कळतच नव्हतं। खाली घटसर दिसत होतं, वर तर पातळ दूध होतं। त्यामुळे मी म्हटलं आपण हे दूध चहाला वगैरे जेवायला वापरायला नको, आपण ह्याचं मस्तपैकी रेसिपी करूया म्हणून मी कलाकंद ही रेसिपी दाखवत आहे। तर त्यामध्ये 1 लिंबू पिळून 5 ते 6 मिनिटासाठी शिजून घेतलं। त्यानंतरनं घट्ट खाली राहिलं, वर जे पाणी आहे ते वर आलं। त्यानंतरनं आपण पाणी काढून छान 2-3 पाण्यानं मी धुवून घेतलेलं आहे। बघू शकता घटसर जे आहे ते मावा। परत ते आपण पॅनमध्ये ठेवून व्यवस्थित मस्तपैकी 5 ते 7 मिनिटासाठी शिजवून घ्यायचं छानपैकी, त्याच्यातलं सगळं पाणी आटायला पाहिजे। ते शिजवून घेतल्यानंतर ना थोडंसं माझ्याकडं पाव किलो खवा होता, तो पण मी त्याच्यामध्ये टाकून परत शिजवून घेतलं छानपैकी। त्यानंतर त्याच्यामध्ये विलायची पावडर, पिठी साखर वगैरे टाकून परत 5 ते 7 मिनिटासाठी त्याच्यातलं सगळं पाणी मॉइश्चर होण्यासाठी परत शिजवून घ्यायचं छानपैकी। बघू शकता अशा पद्धतीनं एकदम आटून ते थोडंसंच व्हायला पाहिजे, त्या पद्धतीने आपण शिजवून घ्यायचं पिठी साखर टाकून। त्यानंतर आपण एखादं भांडं घ्यायचं, भांडं घेऊन त्यामध्ये थोडंसं खाली तेल किंवा बटर पेपर टाकून आपण काजू बदाम पिस्ताना सजवून घ्यायचं। बघू शकता आणि सेट करायला आपण हे फ्रीजमध्ये ठेवायचं 1 ते 2 तासासाठी। त्यानंतर सेट झाल्यावर मी काढलेलं आहे, बघू शकता एकदम घट्ट आणि खूप छान खुसखुशीत मऊ एकदम हलकं छान असं आपलं हे कलाकंद तयार झालेलं आहे। मी एक ताटामध्ये काढून दाखवत आहे, बघू शकता। नंतर सेट झाल्यावरच मी त्याचा आकार पाडून घेतलेला आहे। बघा थोडंसं मोठं भांडं घ्यायला पाहिजे होतं, कारण माझे कलाकंद जाडसर झालेलं आहे। बघा व्हिडिओ जर आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांना मनापासून धन्यवाद।